सगळ्यांचं मुंबई ईस्ट वेस्टमध्ये स्वागत। मंडळी, मुंबई ईस्ट वेस्ट म्हणजे मुंबई आणि आसपासच्या महानगरांचं स्वतःचं असं हक्काचं बुलेटिन। सुरुवात करूया या बुलेटिनला एका मोठ्या बातमीने। ठाणे जिल्ह्यातलं एक सुसंस्कृत शहर अशी ओळख डोंबिवलीला आहे आणि त्याच डोंबिवलीत आज दोन भयंकर प्रकार घडले आणि त्या अत्याचाराच्या घटनांनी किंबहुना महिलांवरच्या अत्याचाराच्या घटनांनी डोंबिवली हादरली। त्यातली एक घटना ही डोंबिवलीच्या टिळकनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली। या घटनेत 3 रिक्षा चालकांनी 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला। या प्रकरणात पोलिसांनी 3 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। चेतन चव्हाण, हेमंत चव्हाण आणि उमेश वर्मा अशी त्या 3 रिक्षा चालकांची नावे आहेत। एक महिला 2 रिक्षावाल्यांच्या ओळखीची आहे आणि त्या महिलेच्या एक पार्टी करण्याच्या उद्देशाने त्यांनी त्यांचा जो तिसरा साथीदार आहे त्याच्यासोबत तिसऱ्या साथीदाराच्या घरी येऊन आले आणि तिथे पार्टी केल्यानंतर मग त्यांनी त्या महिलेसोबत हत्येप्रसंग केलेला आहे। डोंबिवलीतली दुसरी धक्कादायक घटना ही गोग्रासवाडीत घडली। या घटनेत एका पुजारानं 5 वर्षांच्या चिमुरडीवर अतिप्रसंग केला। या प्रकरणात टिळकनगर पोलिसांनी पुजारी हरीश भावेला अटक केली आहे।